नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई शहर पोलीस शिपाई 2026 मध्ये झालेल्या पेपरचं संपूर्ण विश्लेषण बघणार आहोत, जो की 29 मार्च 2026 रोजी झालेला आहे. तर यामध्ये प्रश्न क्रमांक 1 ते 25 हे गणिताचा विषय, त्याच्यामुळे आपण 26 पासून चालू आहे, जे की GK आणि करंट अफेअर्सवर आधारित प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 26, खालीलपैकी कोणाच्या शीख गुरूंची शहिदी समागमानिमित्त खारघर नवी मुंबई येथे हिंद दी चादर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता? ऑप्शन ए गुरु नानक, ऑप्शन बी गुरु तेग बहादूर, ऑप्शन सी गुरु गोविंद सिंग, ऑप्शन डी गुरु हरगोविंद. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, गुरु तेग बहादूर. प्रश्न क्रमांक 27, नुकत्याच पार पडलेल्या पुरुषांच्या T20 विश्वचषकाचे अंतिम सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच कुणाला घोषित करण्यात आले? ऑप्शन ए जसप्रीत बुमराह, ऑप्शन बी संजू सॅमसन, ऑप्शन सी सूर्यकुमार यादव, ऑप्शन डी अभिषेक वर्मा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, सूर्यकुमार यादव. प्रश्न क्रमांक 28, ग्रामसभेत ठराव करून जातमुक्त गाव म्हणून घोषित करण्यात आलेले गाव कोणते? ऑप्शन ए सौंदाळा, ऑप्शन बी हिवरे बाजार, ऑप्शन सी मान्याची वाडी, ऑप्शन डी आर्वी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, हिवरे बाजार. प्रश्न क्रमांक 29, इराण देशाने कोणत्या समुद्रधुनीतील जलवाहतूक रोखल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे? ऑप्शन ए मलक्का, ऑप्शन बी होर्मुझ, ऑप्शन सी डोव्हर, ऑप्शन डी जिब्राल्टर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, होर्मुझ. प्रश्न क्रमांक 30, सन 2026 या वर्षाचा पद्मविभूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर करण्यात आला आहे? ऑप्शन ए अलका याग्निक, ऑप्शन बी उदय कोटक, ऑप्शन सी मामूटी, ऑप्शन डी धर्मेंद्र सिंग देओल. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, मामूटी. प्रश्न क्रमांक 31, सन 2026चे प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात कोणत्या राज्याच्या चित्ररथाने राज्यांच्या गटात प्रथम क्रमांक पटकावला? ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी जम्मू काश्मीर, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी कर्नाटक. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 32, देशाच्या विकासाची धोरणे कोणते आयोग तयार करते? ऑप्शन ए योजना आयोग, ऑप्शन बी नीती आयोग, ऑप्शन सी नियोजन आयोग, ऑप्शन डी वित्त आयोग. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, नीती आयोग. प्रश्न क्रमांक 33, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? ऑप्शन ए न्यायमूर्ती सूर्यकांत, ऑप्शन बी न्यायमूर्ती चंद्रशेखर, ऑप्शन सी न्यायमूर्ती गडकरी, ऑप्शन डी न्यायमूर्ती कर्णिक. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, न्यायमूर्ती कर्णिक. प्रश्न क्रमांक 34, महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती? ऑप्शन ए तापी नदी, ऑप्शन बी कोयना नदी, ऑप्शन सी कृष्णा नदी, ऑप्शन डी गोदावरी नदी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, गोदावरी नदी. प्रश्न क्रमांक 35, रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अभयारण्य आहे? ऑप्शन ए नरनाळा, ऑप्शन बी तानसा, ऑप्शन सी फणसाड, ऑप्शन डी सागरेश्वर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, फणसाड. प्रश्न क्रमांक 36, महाराष्ट्रात एकूण किती महानगरपालिका आहेत? ऑप्शन ए 25, ऑप्शन बी 29, ऑप्शन सी 35, ऑप्शन डी 36. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, 29. शेवटची ही जी महानगरपालिका आहे ती जालना महानगरपालिका आहे. प्रश्न क्रमांक 37, भारतात कोणता दिवस पोलीस हुतात्मा दिवस म्हणून पाळला जातो? ऑप्शन ए 15 ऑगस्ट, ऑप्शन बी 30 जानेवारी, ऑप्शन सी 21 ऑक्टोबर, ऑप्शन डी 5 मार्च. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, 21 ऑक्टोबर. 1959 लडाखमधील हॉट स्प्रिंग येथे चीनी सैनिकांशी लढताना शहीद झालेल्या जवानांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 38, भरतनाट्यम या पारंपरिक नृत्यशैलीचा उगम कोणत्या राज्यात झाला? ऑप्शन ए कर्नाटक, ऑप्शन बी केरळ, ऑप्शन सी आंध्र प्रदेश, ऑप्शन डी तमिळनाडू. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, तमिळनाडू. प्रश्न क्रमांक 39, विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती असतो? ऑप्शन ए 2 वर्ष, ऑप्शन बी 5 वर्ष, ऑप्शन सी 6 वर्ष, ऑप्शन डी 3 वर्ष. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, 6 वर्ष. विधान परिषद हे कायमस्वरूपी सभागृह आहे, त्याचे दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होतात.
प्रश्न क्रमांक 40, पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? ऑप्शन ए दादाभाई नौरोजी, ऑप्शन बी लोकमान्य टिळक, ऑप्शन सी फिरोजशाह मेहता, ऑप्शन डी गोपाळ कृष्ण गोखले. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए दादाभाई नौरोजी. प्रश्न क्रमांक 41, 2026चा सर्वोत्कृष्ट अभिनेता ऑस्कर पुरस्कार कोणत्या अभिनेत्यास मिळाला? ऑप्शन ए मायकल बी जॉर्डन, ऑप्शन बी लिओनार्डो डिकॅप्रियो, ऑप्शन सी इथन हॉक, ऑप्शन डी टिमोथी चॅमालेट. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी इथन हॉक. प्रश्न क्रमांक 42, बऱ्याच प्राप्तकर्त्यांना एकाच वेळी पाठवलेला एक अनपेक्षित ईमेल संदेश म्हणजे काय? ऑप्शन ए व्हायरस मेल, ऑप्शन बी स्पॅम मेल, ऑप्शन सी वर्म मेल, ऑप्शन डी इन्स्टंट मेल. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी स्पॅम मेल. प्रश्न क्रमांक 43, पृथ्वीपासून 36,000 किमी अंतरावर उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी कोणता उपग्रह वाहकाचा वापर केला जातो? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जिओसिंक्रोनाइज्ड सॅटेलाइट लॉन्च व्हेकल GSLV. प्रश्न क्रमांक 44, DRDOने विकसित केलेले पहिले स्वदेशी सबसॉनिक्स क्रूझ क्षेपणास्त्र कोणते? ऑप्शन ए निर्भय, ऑप्शन बी ब्राह्मोस, ऑप्शन सी धनुष्य, ऑप्शन डी प्रहार. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए निर्भय. प्रश्न क्रमांक 45, लसीकरणाचे जनक म्हणून कोणत्या शास्त्रज्ञास ओळखले जाते? ऑप्शन ए अलेक्झांडर फ्लेमिंग, ऑप्शन बी एडवर्ड जेनर, ऑप्शन सी लुई पॅश्चर, ऑप्शन डी रॉबर्ट कॉक. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी एडवर्ड जेनर. त्यांनी देवीच्या स्मॉलपॉक्स लसीचा शोध लावला होता. प्रश्न क्रमांक 46, नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन ए कोची, ऑप्शन बी देवळाली, ऑप्शन सी खडकवासला, ऑप्शन डी देहरादून. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी खडकवासला, पुणे. प्रश्न क्रमांक 47, जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? ऑप्शन ए सहारा वाळवंट, ऑप्शन बी कल्हारी वाळवंट, ऑप्शन सी गोबी वाळवंट, ऑप्शन डी अरबी वाळवंट. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए सहारा वाळवंट. हे सर्वात मोठे उष्ण वाळवंट आहे. प्रश्न क्रमांक 48, संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? ऑप्शन ए पॅरिस, ऑप्शन बी न्यूयॉर्क, ऑप्शन सी क्लीन, ऑप्शन डी लंडन. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी न्यूयॉर्क. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई शहर पोलीस शिपाई 2026चा जो पेपर झालेला आहे त्याचे संपूर्ण विश्लेषण बघितलेले आहे. GK आणि करंट अफेअरचे जे काही प्रश्न आलेले आहेत त्याचे आपण विश्लेषण बघितले. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीचे जे काही प्रश्न आलेले आहेत त्याचे विश्लेषण बघूया. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जावा, नक्कीच फायदा होईल.